हॅलो डिअर स्टुडंट्स, प्रकरण 5 समकालीन भारत सुशासन याच्या अभ्यासास आज आपण सुरुवात करत आहोत. मागील काही प्रकरणांचा अभ्यास करत असताना आपल्याला हे लक्षात आले की राज्यशास्त्राच्या अभ्यास शाखेमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर आणि विशेषतः 1990 नंतर अनेक बदल झाले. अभ्यास विषय म्हणून राज्यशास्त्रात अनेक नवीन विषयांचा स्वीकार करण्यात आला. मग त्या जागतिक स्वरूपातील असणाऱ्या समस्या असेल, भारतातील असणाऱ्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून असणारी समस्या असेल, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले जे राजकीय बदल आहेत, या बदलांचा आपण अभ्यास केला. अर्थातच हा अभ्यास करत असताना जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपात देखील नवीन संकल्पनांचा उदय झाला. सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासन या संकल्पनाची निर्मिती जी सुरू झाली होती त्यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. अर्थातच हा अभ्यास करत असताना लोकप्रशासनाचाच एक आधुनिक भाग किंवा आधुनिक दृष्टिकोन, या दृष्टिकोनातून सुशासन ही नवीन प्रक्रिया स्वीकारण्यात आली. अर्थातच ही प्रक्रिया अभ्यासत असताना भारतीय दृष्टिकोनातून सुशासन संकल्पनेची उत्पत्ती आणि त्याचा अर्थ, त्याचबरोबर सुशासनाची असणारी मूल्ये, सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रित प्रशासन व्यवस्था जी सुशासनासाठी निर्माण करण्यात आली, ती नागरिक केंद्रित प्रशासन व्यवस्था आणि त्यामध्ये बदल घडवून आणत असताना प्रशासकीय सुधारणा आयोग, ज्यातील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतातील ज्या नवीन प्रशासकीय सुधारणा सुचवल्या त्या सुधारणांचा आणि त्यासाठी विशेष संस्थात्मक ज्या यंत्रणा निर्माण करण्यात आल्या, या आणि अशा अनेक मुद्द्यांच्या आधारावर या पूर्ण प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. अर्थातच सुशासन ही जी संकल्पना आहे ती संकल्पना लोकप्रशासनातून विकसित झालेली आहे. लोकप्रशासन म्हणजे काय? लोकप्रशासनाची असणारी भूमिका, त्याची असणारी उत्पत्ती, त्याचा विकास, त्याचे असणारे महत्त्व, त्याचे असणारे स्थानिक आणि राजकीय पातळीवर असणारे एक व्याप्ती, भूमिका, या दृष्टिकोनातून आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये लोकप्रशासन आणि विकास प्रशासन या 7व्या आणि 8व्या प्रकरणाचा अभ्यास केला. तरीही सुशासन या संकल्पनेची जी मूळ निर्मिती आहे ती लोकप्रशासनातून झाली. मग लोकप्रशासन म्हणजे काय आणि लोकप्रशासनाचे जे संकुचित आणि व्यापक दृष्टिकोन आहेत त्याचा अगोदर आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. लोकप्रशासन ही एक अशी व्यवस्था की ज्याने शासनाने तयार केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी व भौतिक संसाधनाचे संघटन व व्यवस्थापन म्हणजे लोकप्रशासन होय. अर्थातच लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून शासनाने जे उद्दिष्टे तयार केलेली असतात, ही उद्दिष्टे कोण तयार करते? जे की आपल्याला माहिती आहे की साधारणतः कोणताही शासन प्रकार असो, त्या शासन प्रकारामध्ये शासनाच्या 3 शाखा असतात. एक कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि तिसरी न्यायमंडळ. अर्थातच कायदेमंडळ हे कायदे तयार करण्याची कार्य करते, तर कार्यकारी मंडळ हे त्यांच्या अंमलबजावणीचे कार्य करते. मग कार्यकारी मंडळाच्या या कार्यांचा अभ्यास करणारी एक शाखा की ज्याला आपण कृतिशील शासन असे म्हणतो, त्याला लोकप्रशासन असे संबोधले जाते. राज्यशास्त्रात राज्य आणि शासन यांचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास करत असताना स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे राजकारणाच्या दृष्टिकोनातून झालेले बदल आहेत त्या बदलांचा आणि समाज आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये असणारे सहसंबंध यांचा अभ्यास केला जातो. समाजाचा राजकीय दृष्टिकोनातून केला झालेला अभ्यास म्हणजे काय आहे? राज्यशास्त्र. तर याच राज्यशास्त्रामध्ये एक अभ्यास शाखा म्हणून लोकप्रशासनाचा उदय झाला, ज्यामध्ये हार्बर्ट सायमन यांनी असे म्हटले की सामान्य मान्यतेनुसार लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाचे सर्व कार्य होय. म्हणजे जे कार्यकारी मंडळ आहे
त्या कार्यकारी मंडळाचे सर्व कार्य करण्याची पद्धतीचा जो अभ्यास केला जाणारा अभ्यास विषय आहे तो म्हणजे लोकप्रशासन होय. लोकप्रशासनाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून अमेरिकेमध्ये सर्वप्रथम अभ्यास सुरू झाला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासावर प्रथम भर दिला. शासनाने कसे कार्य करायचे आणि देशाचे प्रशासन कसे असावे याबद्दलचे संदर्भ हे भारतातील प्राचीन काळात देखील आढळून येतात. म्हणजेच लोकप्रशासनाच्या अभ्यासास भारतामध्ये प्राचीन कालखंडापासूनच सुरुवात झालेली होती. कौटिल्यांचे असणारे अर्थशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र किंवा मग मुघलांचे असणारे प्रशासन, तसेच ब्रिटिश कालखंडामध्ये भारतीय नागरी सेवांची सुरुवात करण्यात आली. या सर्व दृष्टिकोनातून आपण हे निश्चितपणे सांगू शकतो की भारतामध्येही लोकप्रशासनाचा राज्यशास्त्राची एक अंतर्गत अभ्यास शाखा म्हणून अभ्यास केला जात होता. हार्बर्ट सायमन या विचारवंताने असे संबोधले आहे की सामान्य मान्यतेनुसार लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनाच्या कार्यकारी मंडळाचे सर्व कार्य होय. म्हणजेच लोकप्रशासनामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या ज्या तीन शाखा, शासनाच्या तीन शाखा आहेत, त्यापैकी कार्यकारी मंडळाने जे कार्य करावयाचे आहे, मग ते राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा स्थानिक स्वरूपाच्या शासन व्यवस्थेची कार्य असतील, या कार्यांचा अभ्यास करणारी एक शाखा म्हणजे लोकप्रशासन होय. कार्यकारी मंडळाचे साधारणतः दोन विभाग पाडले जातात. एक राज्य कार्यकारी मंडळ आणि दुसरा म्हणजे कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ. या राज्य कार्यकारी मंडळामध्ये आपण ज्यांना निवडून देतो त्या मंत्र्यांचा समावेश होतो. मग ते केंद्र सरकारचे असणारे मंत्रिमंडळ असो किंवा घटक राज्य सरकारचे असणारे मंत्रिमंडळ असो, ज्याला आपण कार्यकारी मंडळ असे संबोधतो, त्या कार्यकारी मंडळाचा समावेश हा राज्य कार्यकारी मंडळामध्ये होतो. तर जो दुसरा भाग आहे कायमस्वरूपी कार्यकारी मंडळ, ज्याचा लोकप्रशासनामध्ये प्रामुख्याने अभ्यास केला जातो. हा कायमस्वरूपी असणारा कार्यकारी मंडळ म्हणजे असा भाग की ज्याला भारतातील नोकरशाही या दृष्टिकोनातून स्वीकारण्यात आलेले असते. म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या माध्यमातून जी नोकर भरती केली जाते त्यांच्या कार्यांचा प्रशासन म्हणून अभ्यास हा लोकप्रशासनामध्ये केला जातो. म्हणजेच राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये परस्पर संबंध असलेला आपल्याला आढळून येतो. अर्थातच हा परस्पर संबंध सांगत असताना प्रत्येक शासनाची काही प्रमुख कार्य असतात, जी कार्य प्रामुख्याने कार्यकारी मंडळाकडून पार पाडली जातात, ज्यामध्ये सार्वजनिक घडामोडी व कार्यांचे व्यवस्थापन करणे, त्याचबरोबर लोककल्याण आणि सार्वजनिक हित साध्य करणे ही प्रामुख्याने प्रशासनाची असणारी कार्य असतात, जी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये निर्माण झालेली असतात. मग लोकप्रशासनामध्ये शासनाच्या क्रिया व प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. अर्थातच लोकप्रशासनाची ही जी भूमिका आहे किंवा लोकप्रशासनाच्या अभ्यासाची जी व्याप्ती आहे, ती व्याप्ती ही दोन दृष्टिकोनातून स्पष्ट केली जाते. एक लोकप्रशासनाच्या अभ्यासाचा संक्षिप्त दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे व्यापक दृष्टिकोन. लोकप्रशासनाची भूमिका स्पष्ट करत असताना लोकप्रशासनाची जी व्याप्ती आहे ती संकुचित म्हणण्यापेक्षा ज्याला संक्षिप्त आणि मर्यादित भूमिका म्हणून आपण संबोधतो, ती मर्यादित भूमिका ही POSD CORB याद्वारे स्पष्ट केली जाते, ज्यामध्ये P म्हणजे प्लॅनिंग, नियोजन. अर्थातच प्रशासनाचे कार्य करत असताना प्रत्येक प्रशासनाचे स्वतःचे अगोदर प्लॅनिंग असणे आवश्यक आहे. प्लॅनिंग, त्याचबरोबर हे प्लॅनिंग करत असताना, हे नियोजन करत असताना त्याला अनुसरून असणारी शासकीय संघटना, यंत्रणा तयार करावी लागते, म्हणजेच ऑर्गनायझेशन.
ही संघटना तयार करण्यासाठी नोकर भरती करणे, जी UPSC MPSC या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केली जाते, ज्याला स्टाफिंग म्हणजे एस फॉर स्टाफिंग कर्मचारी भरती असे म्हटले जाते. म्हणजेच कर्मचाऱ्यांची भरती करणे आणि ही भरती करत असताना प्रशासन हे एक अविरत कार्य करणारी संघटना आहे, ज्यासाठी त्यांना निर्णय घेणे आणि या निर्णयांना सामान्य व विशिष्ट आज्ञा या दृष्टिकोनातून निर्देश करणे, मार्गदर्शन करणे म्हणजेच D फॉर डायरेक्टिंग होय. याला हे करत असताना त्यांच्यामध्ये समन्वय असणे, कोऑर्डिनेशन असणे अत्यंत महत्त्वाचे असते. R फॉर रिपोर्टिंग म्हणजे प्रशासकीय यंत्रणा ज्यावेळेला आपले कार्य करत असते, ते कार्य करत असताना कामाचे तसेच पूर्ण झालेले काम याबद्दलचे अहवाल वरिष्ठांसमोर सादर करणे महत्त्वाचे असते. हे करत असताना सर्व कार्य करत असताना प्रत्येक कार्यासाठी आर्थिक बाब ही देखील तेवढीच महत्त्वाची असते आणि त्यासाठी B फॉर बजेटिंग अंदाजपत्रक, ज्यामध्ये लेखापरीक्षण, हिशोब आणि त्यावरील नियंत्रण अंदाजपत्रक यांचा स्वीकार म्हणजे याबाबतचा एक स्वीकार केला जातो. म्हणजे लोकप्रशासन ही एक यंत्रणा आहे की ज्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग आणि बजेटिंग या माध्यमातून ते स्वीकारले जाते आणि त्याला म्हणतात लोकप्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन. म्हणजेच लोकप्रशासनाच्या संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये शासनाच्या 3 शाखातील कार्यकारी मंडळाच्या कार्यकारी भूमिकेवर अधिक भर दिला जातो किंवा त्याचा अभ्यास केला जातो. मात्र जो लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन आहे त्यामध्ये शासनाच्या ज्या 3 शाखा आहेत, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्य, त्यांच्यातील असणारे परस्पर संबंध यांचाही समावेश अभ्यास विषयामध्ये केला जातो. सहकारात्मक सांघिक प्रभाव म्हणून याकडे पाहिले जाते. कार्यकारी मंडळाच्या धोरण निर्मितीवर लक्ष दिले जाते. त्यामुळे एक व्यापक राजकीय प्रक्रियेचा तो एक भाग बनून जातात. अर्थातच हा जो व्यापक दृष्टिकोन आहे त्यामध्ये लोकप्रशासन हे खाजगी संस्था व व्यक्ती यांच्याशी संवाद व सहयोग करते आणि त्यामुळे मूलभूत सुविधांचा योग्य पुरवठा करता येईल आणि यामध्ये शासनाच्या विशेष कार्याचा समावेश केला जातो. या दृष्टिकोनातून नवीन किंवा लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ संरक्षण, वित्तपुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा इत्यादी ज्या मानवी दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या संस्था, संघटना आहेत याचा अर्थ लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनात POSD, CORB च्या सारख्या प्रशासनाचे एक तंत्र तसेच इतर मूलभूत बाबींचा यामध्ये विचार केला जातो. म्हणजेच लोकप्रशासनाचा हा जो व्यापक दृष्टिकोन आहे त्या व्यापक दृष्टिकोनामध्ये साधारणतः विकास प्रशासन, नवलोकप्रशासन आणि सार्वजनिक धोरण आणि सुशासन या क्षेत्रांचा यात सार्वजनिक धोरण आणि नवे क्षेत्र म्हणून समाविष्ट केला जातो. म्हणजेच लोकप्रशासनाच्या व्याप्तीत सार्वजनिक धोरणांचा जो एक प्रामुख्याने अध्ययन करण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्ये आधुनिक काळात लोकप्रशासनात फक्त अंमलबजावणीपर्यंत हे कार्य, शासनाचे कार्य मर्यादित नसून त्यांची भर धोरण निर्मितीवरही देण्यात आले. म्हणजेच कायदे मंडळाच्या कार्यांचे ज्यावेळेला कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करते त्याचबरोबर कार्यकारी मंडळ ज्यावेळेला सार्वजनिक धोरणांच्या निर्मितीवर भर देण्यास सुरुवात करू लागले, मग जे कार्यकारी मंडळ राजकीय कार्यकारी मंडळ असेल किंवा कायमस्वरूपी असणारे कार्यकारी मंडळ असेल यांच्या मार्फत जे विकास प्रशासन संकल्पना स्वीकारण्यात आली त्यानुसार लोकप्रशासनाच्या पारंपरिक भूमिकेत बदल घडून आला व नागरिकांची भूमिका ही या ठिकाणी महत्त्वाची ठरू लागली आणि त्याचाच एक भाग म्हणजे प्रशासन ही संकल्पना नव्याने उदयास आली. अर्थातच लोकप्रशासनातील ज्या शासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या सहकार्यात्मक प्रयत्नांना प्रशासन म्हणून संबोधले जाते. शासनापेक्षा व्यापक दृष्टिकोन
हा प्रशासन संकल्पनेमध्ये स्वीकारण्यात आला, कारण शासनामध्ये प्रामुख्याने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व नोकरशाही इत्यादी औपचारिक संघटनांचा स्वीकार केला जातो, तर प्रशासन या संकल्पनेमध्ये या औपचारिक शाखांबरोबरच म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि नोकरशाही इत्यादी औपचारिक शाखांबरोबरच अनौपचारिक शाखा म्हणून काही बिगर शासकीय संस्था, नागरी समाज आणि खाजगी संस्था इत्यादींचाही अभ्यास केला जातो. म्हणजेच ही जी प्रशासनाची उद्दिष्टे आहेत, ती उद्दिष्टे नागरिकांवर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे या दृष्टिकोनातून प्रामुख्याने कार्यरत असलेली आपल्याला आढळून येतात. म्हणजेच लोकप्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनामध्ये विकास प्रशासन, प्रशासन अशा नवीन संकल्पनांचा किंवा नवीन शाखांचा विकास झाला आणि त्याचाच आजच्या काळातील सर्वात अधिक एक बदलते स्वरूप ते म्हणजे सुशासन संकल्पना. म्हणजेच सुशासन ही जी संकल्पना आहे ती प्रामुख्याने लोकप्रशासनामध्ये 1990च्या दशकात जागतिक जे बदल झाले त्या बदलांच्या परिणामातून निर्माण झाली. ते बदल म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाले, आंतरराष्ट्रीय संस्थांची निर्मिती झाली आणि बिगर राजकीय अभिकर्त्यांचे जे एक लोकप्रशासनामध्ये सहभाग सुरू झाला. या दृष्टिकोनातून सुशासन या संकल्पनेची उत्पत्ती झाली. म्हणजेच सुशासन ही आजच्या काळामध्ये लोकप्रशासनाचा एक प्रमुख अभ्यास विषय म्हणून उदयास आलेली संकल्पना आहे. तर या संकल्पनेचा जो अर्थ आहे तो अर्थ भारतातील सुशासन संकल्पनेची उत्पत्ती आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये सुरू असणाऱ्या सुधारणा व्यवस्था यांचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास करणार आहोत.